और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। काल मला काहीतरी व्हिडिओ आले, मला जर तुम्हाला स्टोरी माहित नाही, तुम्ही बोला काय अगोदर मला सांगायला पाहिजे। आता अंजू याची चुकी आहे, तरी थोडक्यात समजलं तुम्हाला। इथली काही घरं उद्ध्वस्त होणार आहेत आणि जे आतापर्यंत झालेलं नाही। मला 84चा काळ आठवतोय। महादेवनगर, संतोषनगर हे व्हीटीसी एक्सटेन्शन किंवा आरपीसी एक्सटेन्शन होतं आणि शासकीय जमिनी नेहमी तुटणार 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 सगळे पळवायचे। मग भाऊंच्या माध्यमातून भाऊ आमचे राजाराम शिंदे मामा, महादेव चिखलकर आणि जुनी सर्व लोक एकत्र झाली आणि संतोषनगर महादेवनगर मंडळ स्थापन झालं आणि त्या माध्यमातून 1984 ला लढा झाला। त्यावेळेचे ऍडमिनिस्ट्रेटर, तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर होते सावंत म्हणून, त्यांनी महादेवनगर, संतोषनगर हे आई हे सुरक्षित केलं आणि 97 पासून आपण या संपूर्ण परिसराचा स्थित्यंतर बदल कसा होतोय तो आपण बघितलं की नाही? महादेवनगर कसं होतं, 4 वाजता पाणी येत होतं अगोदर, नंतर पाणी गायब झालं होतं, बरोबर ना? 97 नंतर पाणी आलं। गणेशनगर सुद्धा तसंच, काय ताई बरोबर का? आमचे जवाहर बाबू होते वडील तुमचे, आणि तेव्हापासून 97 नंतर या विभागामध्ये कायापालट व्हायला लागला। 97 सालीच हा रोड 100 फुटी होता, नंतर 120 फूट झाला नवीन डीपी मध्ये, आणि आता सुद्धा याच्या डीपी मध्ये 120 फूट आहे। तर आपण होऊ दिला का रोड? बरोबर आहे की नाही? कोणाची घरं तुटू दिली का? आरबीसी हे लोकांच्या चांगल्या उन्नतीसाठी व्हावं, व्हीटीसी साठी आपण एक चांगलं स्वप्न पाहिलं होतं, ते साकार करण्याचा प्रयत्न केला, पण दळभद्री त्या लोकांच्या हातात गेल्यामुळे ते व्हीटीसी अजून तसंच पडलेलं आहे। स्वप्न आपण पाहिलं होतं ना, निधी आपण आणला होता की नाही? एक 2016 साठी बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलासाठी मनोहर हिरे मुख्य हे असताना, कमिशनर असताना, आणि सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री असताना त्यांच्याकडून तो निधी आणला होता। पण तो आता जे बघा या दळभद्री लोकांमुळे या बीटीसीची अवस्था काय आहे ते आपण प्रत्येक बालमेळ्याला सांगायचो ना, की इथं चांगलं बनणार बापू सावंत, बरोबर की नाही? म्हणजे सरकारी मालमत्ताच असल्या पाहिजे त्या ठिकाणी, कुठेही सार्वजनिक उपक्रम राबले पाहिजेत, हा एकच शुद्ध हेतू होता। परंतु परवा मी ऐकलं, व्हिडिओ पाहिला, काय एक पिक्चर होता थापा मारून थापाड्या गेला, त्या आईला लपते दादा कोंडकेचं गाणं, लबाड लांडकर ढोंग करते, लगीन करायचं सॉंग कर, सगळं सॉंगच केलेले ते। मला बोलायचं नव्हतं, काय महत्व द्यायचं नव्हतं, कारण अशी लोक, आता तुम्ही बोलताय म्हणून मी आलो होतो इथं आषाढी एकादशी आपली सालाबाद प्रमाणे परंपरागत जी आपली दिंडी असते। काय कृष्णा, काल तू पण होता टाळ्या वाजवायला, अरे कुठेतरी बोलायला शिकत जा। मी जी आपली दिंडी आहे ना, दिंडी येणार ना सर्व जोरात ना, यावर्षी जोरात काढायची, मागच्या वर्षीपेक्षा सगळं रेकॉर्डचं ब्रेक झालं पाहिजे। यावर्षी मी सासवडला गेलो होतो परवा, दरवर्षी जातो ना,
सासवड ते MI शिवरी जेजुरी पर्यंत एक दिंडीचं जेवण असतं आपलं, ते परवा जेवण करून आलेलो आहे. आणि 25 तारखेला आपली वारी आहे, त्या वारीला सर्वांनी यायचे. अश्विनी प्रतिभा तुम्ही सर्वांनी इकडे सांभाळायचे. सांगत होतं की काय की परवा मी एक दाखवलं, मला बोलायचं नव्हतं, पण आता काय ते स्वतःच सांगतं. मी नवीन प्रदीपजी मी नया पुढे का माझ्या शेपटावर पाय दिला नाही, द्यायचा नाही. ज्या आईला शेपटीवाला बाबा मी पहिला बघितलेला आहे. शेपटीवाला बाबा तुम्ही कधी बघितला होता का? ज्या बाबाला शेपटी आहे तो बाबा आहे का? एक तर नाचणार ते माकड, नाही तर सरडा. ते सरडा बरोबर लागतोय. म्हणजे 2012 पर्यंत ज्यांना धनुष्य काय माहित नव्हतं ते सांगताय की तुम्ही धनुष्यबाण हातात घेतलं. अरे धनुष्यबाण कुठं होतं हे आम्हाला माहित होतं. अजून एक जखम आहे, ती जखम. आणि तो बिनशेपटा काय शेपटीवाला माणूस. मी सरडा का म्हटलं? सरडा असा की प्रत्येक वेळी बदलत राहतो रंग. पहिलं राष्ट्रवादी, मग साई, मग गंगाजल. आणि जी शिवसेना आमची होती ती शिवसेना कशी आहे ते आम्हाला सांगायला. म्हणून म्हटलं सरडा बरोबर शेपटीचा बरोबर. तो स्वतःच बोला माझ्या शेपटीवर पाय देऊ. अरे आम्ही शेपटीवर पाय देणार नाही. शेपटी गरगर हातात घेऊन गरगर फिरून आपटणारे लोक शेपटीवर पाय देणार नाहीत. शेपटीवर पाय देणार नाहीत ना. जिथं विष असतं ना, विष फणा काढलेला असतो ठेचून मारणारे लोक. काय तू सांगतो शेपटीवर पाय देऊ नका? बिनशेपटाचा वाघ. दुसरा शेपटीवाला कोण होतं? साप. बोलतात ना सापाला दूध पाजायचं नसतं. आम्ही ते पाजलंय, पण जो पाजतो आमच्याकडे पुंगी सुद्धा आहे, बरोबर डोलायला पण लावणार आहे. ती वेळ येणार, लवकर येणार आहे. इथले काही लोक ज्याला लागले उरळी मेंढी लागले लांडग्याच्या मागे, त्यांना कळलं नाही. आता मी मुद्द्यावर बोलतो. नारायणचा बराच होता आबा मुद्द्यावर बोला. पहिल्यांदा मला नंदू चव्हाण म्हणून पत्रकाराचा फोन आला. नवनीतचा फोन आला की आबा RPG सेंटर मध्ये पंतप्रधान आवास योजना होते आणि त्याचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न चाललाय. महानगर प्रमुख वेगळा बोलतोय, आमचे आमदार बोलतायत की आम्ही आणलेलं आहे. आणि हे काल काय शेपटीवाले बाबा त्यांनी मोठं भाषण केलं की खासदारने आणलं, खासदारने आणलं, खासदारने आणलं. होय मी आणलं, आम्ही आणलं बरोबर म्हणून तेव्हा सांगत. आणि पत्रकार आल्यानंतर मी त्या RBCच्या गेटवर उभा राहून त्यांना इंटरव्ह्यू दिली होती की पंतप्रधान आवास योजना आणणं हे आमचं स्वप्न होतं, पण ते कुठं ज्या ठिकाणी लोकांच्या घरी झोपडपट्टी आहे तिथं बिना पैशाचं प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री फंडातून शासकीय निधी वापरून तो केंद्र शासनाचा असेल, राज्य शासनाचा असेल, महानगरपालिकेचा असेल, मोफत घरं ती 269 किंवा 300 स्क्वेअर फूट नाही 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया ही आमची मागणी होती. त्यासाठी रखडलेलं होतं. ही आमची योजना होती. पण या दळबद्री मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळं फक्त खासदार मंत्र्यांच्या हात बरोबर राहून हे फक्त रिकामे प्लॉट कुठले ते बघितले आणि यांचं इथं खापरची. आणि तेव्हा सांगत नाही आम्ही आणली. तेव्हा मी सांगितलं होतं की योजना चांगली असेल, आम्ही त्याचं स्वागत करू, पण या ठिकाणी जे विस्थापित होतील त्यांचं पुनर्वसन काय करणार? कारण हे आहे कमर्शियल प्रोजेक्ट. हा देणार तुम्ही बिल्डरला, बिल्डर 22 लाख रुपयांनी विकणार. इकडे कमर्शियल असणार, कमर्शियल गाळे ते विकणार. अशी ती योजना आहे आताची. त्याचा हा समर्थन करता 20 नोव्हेंबर 2025 ला. आणि त्या 20 नोव्हेंबर 2025 ला माझं स्टेटमेंट बघा. जोपर्यंत या प्रकल्पामध्ये विस्थापित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कसं करणार हे अंतर्भूत होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला विरोध करणार, मी होऊ देणार नाही. हे मी 20 नोव्हेंबर 2025 ला बोललो. 20 नोव्हेंबर 2025 ला हा काय सांगतोय? आम्ही योजना आणली, आम्ही योजना आणली, आम्ही योजना आणली. त्या लोक विस्थापित होतील त्याचं काही नव्हतं आहे ना. मला वाटत नाही या ठिकाणी गेलेला आहे या RBC सेंटरमध्ये. माझं स्वप्न होतं की लोकांना फुकट घरे मिळावी, कोणी उद्ध्वस्त होऊ नये, याच ठिकाणी त्याचं पुनर्वसन व्हावं आणि चांगल्या प्रकारच्या इमारतीमध्ये राहणारे आमच्या झोपडपट्टीवासियांनी वर्षानुवर्षे पाहिलं स्वप्न हे शासनाची निधी, महापालिकेचा निधी, राज्य शासनाचा निधी असं तिन्ही वापरून लोकांना मिळणार होती. पण इथं येणारा प्रोजेक्ट
हे माझं 20 नोव्हेंबर 2025 आहे. या बिनशेपट्याच्या बाबाचं काय आहे? हा प्रोजेक्ट आम्ही आणलाय, म्हणजे क्रेडिट घ्यायला फक्त, बाकी काय नाही. त्यावेळी सुद्धा मी तेच बोलतो, आज सुद्धा मी तेच बोलतो. आणि हा सब जो रंग बदलणारा काल काय बोलतोय की माझी नगरसेवकांनी हे षडयंत्र आहे. हा कमर्शियल ऍस्पेक्ट होता. नाव जरी परवडणारी घरी असली न परवडणारी ते संपूर्ण माझी मी आपल्या ग्रुपवर पाठवेल, ते पहा, सगळ्यांनी डिस्ट्रीब्यूट हे करा. तेव्हाच याला तेव्हा काय कळ, लोकांचं देणं घेणं नव्हतं. गणेश नगर जाऊ दे, महादेव नगर जाऊ दे, संतोष नगर जाऊ दे, काय जायचे ते जाऊ दे, यांचे कॉन्ट्रॅक्टर ठरलेले असणार, टक्केवारी ठरलेले असणार. त्यामुळे लोक तेव्हा धृतराष्ट्र झालं. आणि काल असा काय गळा काढून रडायला लागला. माझ्याकडे लोक आली. उल्हासनगरातील महादेवनगर परिसरातील पंतप्रधान आवास योजनेवरून आता राजकारण चांगलंच तापलंय. प्रस्तावित प्रकल्पामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतानाच शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. महादेवनगर आणि संतोषनगर परिसरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे 1789 घरांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. सुरुवातीला एकही घर पाडलं जाणार नसल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अलीकडेच सुमारे 25 घरांना कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झालाय. यानंतर स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे सभागृह नेते तथा नगरसेवक अरुण अशान यांची भेट घेत घरांचं संरक्षण करण्याची मागणी केली. विठाई प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीत अरुण अशान यांनी प्रशासनाने नोटिसांबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, पुनर्वसनाचे धोरण जाहीर करावे अशी मागणी करत महादेव नगरातील एकाही घराची वीट पडू देणार नाही, नागरिकांच्या घरांचं संरक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू अशी भूमिका मांडली. तसेच या प्रकरणामागे राजकीय विरोधकांचा कट असल्याचा आरोप करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान अरुण अशान यांच्या भूमिकेला भाजप नेते धनंजय बोडारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. बोडारे म्हणाले की ही योजना जाहीर झाल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी याच लोकांनी तिचं श्रेय घेतलं होतं. मात्र निवडणुकीनंतर 6 महिने उलटल्यानंतर आता नागरिकांच्या विस्थापनाचा प्रश्न त्यांना आठवत आहे. तसेच महापौरांच्या केबिनमध्ये बसून योजना राबवणाऱ्यांनी आता विरोधकाची भूमिका घेणं योग्य नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. धनंजय बोडारे यांनी पुढे स्पष्ट केलं की विस्थापित नागरिकांना घरं कुठे मिळणार, त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने होणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती दिल्याशिवाय ही योजना लागू होऊ देणार नाही. 20 नवंबर को कुछ लोगों ने हमने किया ये प्रपोजल ऐसा श्रेय लेने के लिए आगे दौड़ रहे थे. और इलेक्शन के बाद लगभग 6 महीना हो गया. 6 महीने के बाद यहाँ के लोगों को नोटिस मिला कि 7 दिन के अंदर खाली करो. अभी इस कारपोरेशन में प्रमुख पोस्ट पर बैठे हुए लोग यहाँ के नगर सेवक हैं. एक नगर सेवक यहाँ का प्रभाग समिति सभापति है, एक नगर सेवक सभागृह नेता है. महापौर कार्यालय में 24 घंटा बैठे हुए, 24 घंटा में 12 घंटा तो पक्के हैं. और शहर में डंडोरा है कि इनके इशारे पे सब कुछ होता है. महासभा निकलती है तो इनके इशारे पे निकलती है. अगर कुछ भी होता है तो इनके इशारे पर ऐसा बवाल कर रहे हैं या किया है. लेकिन यहाँ कल नोटिस कुछ लोगों को मिलने के बाद 6 महीना हुआ है. इस विषय में कारपोरेशन में पहले भी ले सकते थे लेकिन कभी लिया नहीं. इस वार्ड के, इस नगर से, इस प्रभाग के प्रतिनिधि करके हमारे लोगों का क्या होगा? यहाँ के लोग विस्थापित होने के बाद उनकी क्या योजना की है? ये 6 महीने में कभी उपस्थित मुद्दा नहीं किया. लोगों को नोटिस आने के बाद इधर आए और माजी नगर सेवक ने षड्यंत्र किया है और उनका षड्यंत्र मैं सफल होने नहीं दूंगा. इस तरीके का बनाव गुमराह यहाँ के लोगों को करने का कोशिश किया, उसका जवाब आज मुझे देना पड़ा. देने की जरूरत नहीं थी क्योंकि यहाँ के लोग जानते हैं कि 20 नवंबर 2025 को भी मैंने यही स्टेटमेंट किया था कि अगर ये योजना करनी है तो यहाँ के लोगों को पहला उसमें अंतर्भूत करो. उनका क्या करेंगे? वो यहाँ से पनवेल या किधर दूसरी जगह जाएंगे नहीं. ये प्रधानमंत्री आवास योजना है. प्रधानमंत्री ने उसी लोगों को, किसी भी लोगों को विस्थापित करने के लिए नहीं किया है, लेकिन जो यहाँ के विस्थापित हो उनका उसमें अंतर्भूत हो, इस तरीके की भावना मैंने वो टाइम भी व्यक्त की थी.
लेकिन कल उन्होंने कुछ अलग स्टेटमेंट दे दिया था क्रेडिट लेने के लिए, फिर से क्रेडिट, काम कुछ नहीं, वो टाइम भी क्रेडिट के लिए। अभी हमारा षड्यंत्र ऐसा बता, इसका जवाब देने के लिए और लोगों को समझाने के लिए। लोग समझ गए थे, लोग मेरे पास आए थे, अब आप बताओ, इसके लिए इसका जवाब दिया है कि षड्यंत्र उनका हम सफल होने नहीं देंगे, हम षड्यंत्र करते नहीं, उनको काम करने के लिए मुबा है, काम करो, विकास करो, लेकिन इस तरीके का विनाश मत करो। पूरी राजनीति है। धनंजय बोडारे में उस टाइम बोला था, जिस दिन निकालने लगा था कि हम सोशल, हमारा जो पिंड है सोशल का है, सामाजिक, इसके लिए नगर सेवक है तो भी, नहीं है तो भी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और बाकी ये प्रोग्राम साल भर चालू है। जैसे उसमें से एक अभी 25 तारीख को है जो आषाढ़ी वारी हर साल निकलते हैं, वो भी प्रोग्राम है। तो हम सोशल करते हैं, लेकिन कुछ लोग है षड्यंत्र ही करेंगे, लेकिन षड्यंत्र कामयाब नहीं है। कुछ लोग कौन है? अभी जो मैं बताया, बिन पूछ वाला बाबा, मेरे पूछ के ऊपर पैर मत रखो, तो वो बाबा कौन है आप ढूंढो। आपने किसी की पूछ पे पाँव रखा है? मैं पूछ के ऊपर पाँव नहीं रखता, पूछ के ऊपर पाँव। अभी पूछ किसको है? आदमी को अगर पूछ नहीं रहती, मुझे तो मालूम है। तो बिन पूछ वाला बाबा कौन है आप ढूंढिए, जिन्होंने परसों इधर स्टेटमेंट दिया था षड्यंत्र, और जिन्होंने भीम कॉलोनी को एक आदर्श कॉलोनी बताया था। ये भीम कॉलोनी मतलब पूरे उल्लासनगर को भीम कॉलोनी बनाना चाहता है, इस तरीके का उनका एक मानस है, ऐसा मुझे लगता है। अरुण राजन ने अपने वक्तव्य में स्पष्ट कहा है कि पहले पुनर्वसन की आने वाली महासभा में ये विषय लाएंगे और किसी को भी डरने की जरूरत नहीं, ऐसा कुछ है क्या? तो 6 महीने से आप क्या कर रहे थे? जो विषय 20 नवंबर 2025 को आया, ये आने वाला नोटिस आने का आप इंतजार कर रहे थे, लोगों का मीटिंग लेने का इंतजार करते, उसके बाद आप आज तक क्या किया? मीटिंग का एजेंडा अभी निकालते, 6 महीने से क्यों नहीं निकाला? एक एजेंडा निकालने के लिए स्वीकृत सदस्य का बीजेपी के 34 नगर से को विषय देना पड़ता है, फिर भी आप नहीं निकाल सकते। लेकिन जिस वार्ड के प्रतिनिधि मैं कर रहा हूं, उस वार्ड के लोग विस्थापित होंगे, उसका एजेंडा के ऊपर पहले प्राथमिक विषय लेना आपका काम था, आपने नहीं किया है। आपको अभी नैतिक अधिकार नहीं है अभी ये बोलने का कि हम 20 तारीख को लेंगे। 20 तारीख को बीजेपी के नगर सेवक भी ये मुद्दा उठाने वाले हैं। धनंजय जी, ये विषय ऐसा नहीं लगता कि सरकार की इतनी महत्वाकांक्षी योजना यहाँ की लोकल राजनीति की वजह से फिर से पिस जाएगी? वही राजनीति के लिए ऐसे गलत लोग अगर आएंगे तो यही होने वाला है। अच्छा मुद्दा है, अच्छा विषय है, बस लोगों को उसमें शामिल करने का है, लेकिन पॉलिटिक्स के लिए लोगों को गुमराह करने का। मैं इसके लिए मैं बोलने वाला नहीं था, लेकिन वो टिप्पणी की और ये लोगों को गुमराह किया, इसके लिए मैं आज उसका स्टेटमेंट दिया है। लेकिन वो करे नहीं करे, बीजेपी के सभी नगर सेवक इस विषय को यहाँ के लोगों को विस्थापित नहीं होने देंगे, ये मैं वचन देता हूँ। ये मतभेद है, हमने हर बार ये कहा है कि मतभेद की शुरुआत कौन करता है। किसने ये कहा कि भारतीय जनता पार्टी के किसी कार्यकर्ता ने षड्यंत्र करके महादेव नगर के 25 लोगों को नोटिस भेजा? यह किसने शुरुआत की? अगर कोई शिवसेना का बड़े पद पर बैठा हुआ व्यक्ति ऐसे हमारे कार्यकर्ता पर आरोप लगाएगा तो उत्तर तो देना पड़ेगा। तो इसीलिए जब कोई अच्छा प्रोजेक्ट शहर में आता है, उसको अटकाना, लटकाना और भटकाना, यही काम अगर उन नेताओं का है, तो मुझे लगता है कि इससे बड़ी दुर्भावना, इससे बड़ा दुर्देव इस शहर के नहीं हो सकता कि इतने 750 करोड़ प्रधानमंत्री आवास योजना के लिए उल्लासनगर में आवंटित किए गए हों, उसमें इस तरह की राजनीति लाकर अगर शिवसेना, भारतीय जनता पार्टी अगर साथ में है, तो एक दूसरे के सदस्यों पर आरोप क्यों लगाया जाता है? और आरोप कौन लगाता है? वह जो प्रस्तावित है, जो बड़े बड़े पदों को भोग रहा है, और जो यहाँ का स्थानीय नगर सेवक है, वह परास्त हुए भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों के ऊपर साजिश का आरोप लगाता है। तो इससे बड़ी विडंबना क्या हो सकती है? प्रदीप जी, क्या देखिए, हाथ कंगन आरसी क्या। अब मैं बोलूं
कि भाई आपको कि ये धनंजय बोडारे ने निकाले हैं, कैसे निकाल पाएंगे? वो महासभा में जाते नहीं, वो महानगर पालिका के सदस्य नहीं। आप तो सभागृह नेता हैं, गट नेता हैं, महापौर हैं, स्थायी समिति अध्यक्ष है, प्रशासन पूरे आपके हाथ में है। और यहाँ तक कि वार्ड का जो यहाँ का वार्ड का जो अध्यक्ष है वार्ड, वो भी आपका ही नगर सेवक है। उसके बाद भी नोटिस बजाना, तो मुझे वो अभी आबादी ने कहा शोले का वो डायलॉग याद आ सकता है कि गब्बर को अगर कोई गब्बर से कोई अगर बचा सकता है तो खुद गब्बर, और उसके बदले अगर 2 मुट्ठी अनाज लेता है तो क्या गलत होता है? तो मैं कहता हूँ बिल्कुल गलत नहीं। अब वो 2 मुट्ठी अनाज उनको क्या चाहिए ये ढूंढना पड़ेगा। गब्बर कौन प्रदीप जी? अब तो इससे ज्यादा खुला मैं नहीं बोलूंगा। जरा आप भी चौथे स्तंभ में लोकतंत्र के, आपका भी खोजना काम है। यानी आपका कहने का मतलब है कि गब्बर कौन है ये पत्रकार ढूंढे। या जी ठीक है, पत्रकारों से बातचीत करने के लिए धन्यवाद। पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर नागरिकांच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। एकीकडे अरुण आशान घरांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करतायत, तर दुसरीकडे धनंजय बोडारे पुनर्वसन स्पष्ट झाल्याशिवाय योजना लागू होऊ देणार नसल्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळे महादेव नगरातील पंतप्रधान आवास योजनेवरून आता राजकीय वातावरण अधिक स्थापण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।